नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या कोमल किचनमध्ये। मी आज तुम्हाला टोमॅटोची स्पायसी अशी चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहू। चटणी बनवण्यासाठी मी इथे मध्यम आकाराचे 6 टोमॅटो घेतलेले आहेत। 4 ते 5 सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत। चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 2 कांदे घेतलेले आहेत। आता मी हे टोमॅटो स्वच्छ धुवून 2 भागामध्ये चिरून घेणार आहे आणि कांदा पण बारीक करून घेणार आहे। अशा प्रकारे मी टोमॅटोचे 2 भाग करून घेणार आहे। आता मी कांदा चिरून घेणार आहे। इथे कांदा थोडा मोठाच चिरायचा आहे। मी कांदा चिरून घेतलेला आहे। आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपण पाहू शकता की मी तेल तापवून घेतलेलं आहे। आता मी ह्याच्यामध्ये कांदा लालसर भाजून घेणार आहे। इथे आपण पाहू शकता कांदा लालसर रंगावरती चांगला भाजून घेतलेला आहे। आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून लसूण तेलामध्ये भाजून घेणार आहे। इथे आपण पाहू शकता लसूण चांगला तळला गेलेला आहे। आता मी या प्लेटमध्ये तो लसूण काढून घेणार आहे। आता मी त्याच्यामध्ये मिरची भाजून घेणार आहे त्याच तेलामध्ये। एक मिनिटासाठी मी झाकून ठेवणार आहे। हे सर्व टोमॅटो मी आता पलटी करून घेणार आहे। 1 मिनिटासाठी मी परत झाकून ठेवणार आहे। 1 मिनिटानंतर आपण पाहू शकता टोमॅटो इथे शिजलेले आहेत। ह्या टोमॅटोमध्ये मी मिरची टाकून घेणार आहे। मी सर्व प्लेटमध्ये काढून घेणार आहे। मी आता हे सर्व एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालून घेणार आहे चवीपुरतं। बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे मी ह्याच्यामध्ये आणि थोडासा लिंबाचा रस पिळणार आहे। तर मी हे सर्व हाताने मॅश करून घेणार आहे। इथे आपण पाहू शकता की आपली स्पायसी अशी टोमॅटोची चटणी बनवून झालेली आहे। आता मी सर्व करून घेते। इथे आपण पाहू शकता चटणी भातासोबत खायला खूप छान लागते। चपातीसोबत पण खूप छान लागते। तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा। तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली तर नक्कीच आपल्या कोमल किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।